मशीन चालू केली, पळसा लाईट चालू झाली. हे जर बेसिक माहिती तुम्हाला जर असेल तर मग माहिती सांगायची समजा गरज नाही ना. चार्जिंग चालू आहे. आपलं जे चार्जिंग सोलार प्लेट आहे हे 18 व्होल्ट आउटपुट देते सावलीत. 1.9 ॲम्पियर. आता हे टेक्निकल गोष्ट आहे. 1.9 ॲम्पियर सावलीत देते. 2.3 ॲम्पियर ते 5 ॲम्पियरपर्यंत, 2.3 ते 2.5 पर्यंत उन्हात देते. 40 ॲम्पियरच्या वरची बॅटरी चार्ज करायची कॅपॅसिटी आता आहे 50 ॲम्पियरपर्यंत, 60 ॲम्पियरपर्यंत ही बॅटरी चार्ज होईल. बॅटरी लवकरात लवकर चार्ज व्हावी यासाठी आपण मोठी सोलार प्लेट वापरतो. ब्लॅक कलर वापरतो जेणेकरून इफिशियन्सी वाढते चार्जिंगची. पल्स लाईट, बॅटरी लो लाईट, फेन स्पॉट म्हणजे जेव्हा कुठे इकडे जनावर टच होईल, हार्ट टच होईल तेव्हा सायरन वाजेल आणि फेन स्पॉटचा लाल लाईट लागेल. चार्जिंगचा ग्लो सगळ्यात जास्त आहे या लाईटापेक्षा. सगळ्यात जास्त चमकेल चार्जिंग लाईट, कारण चार्जिंग चालूच पाहिजे म्हणून आपण तर जास्त चमकदार लाईट दिला. चार्जिंग कधी बंद नाही राहिली पाहिजे. आता एक्स पॉवर म्हणजे जास्त पॉवर, लो पॉवर म्हणजे कमी पॉवर. एक्स पॉवरवरच जनरली शेतकरी ठेवतात. घरी जर कंपाऊंड करायचं असेल, वानेराची तकलीफ असते पण येणार जाणार कोणाचा हात लागू शकते, काही लोक घरी कंपाऊंड करतात त्यासाठी ही मशीन येतात. त्यासाठी लो पॉवर पण यात फॅसिलिटी दिलेली आहे. आता 24 तास आणि 12 तास. बटन जर 12 तासावर केलं आणि सोलार लागून आहे तर आता मशीन आपली बंद झाली. कारण सोलार प्लेट लागून आहे म्हणजे त्याला समजलं की चार्जिंग सुरू आहे म्हणजे सूर्य आहे म्हणजेच दिवस आहे. आपोआप काय होते, याच्यावर सावली पडली. आता सावली पडली पहा, हे जर आपण उलट म्हणजे अंधार झाली की मशीन चालू झाली. आपण बटनाला कोणत्याच हात लावला नाही. याच्यावर उजेड पडला म्हणजे सूर्य निघाला म्हणजे मशीन आता बंद झाली. ठीक आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे, इथे बॅटरीची पिन, याच्या खाली बॅटरी लिहिलेलं आहे, याच्या खाली सोलार आहे. सोलारच्या तिथे सोलारच लावायचं, बॅटरीच तिथे बॅटरीच लावायची. आणि आता जर तुम्हाला हे दिवस रात्र चालायचं आहे 24 तास ठेवा. अलार्म कधीच ऑफ ठेवू नका. हे अलार्म ऑन आहे तर ऑनच ठेवायचा अलार्म. आणि हा जो तुम्ही आवाज ऐकत आहे आणि या तारातून जे आवाज येत आहे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झटका देणारी मशीन आपली आहे सध्याच्या परिस्थितीत. तुम्ही आले कुठून? आपल्या इथं पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आणि हे मशीन येतात. हां, तर त्याचा रिझल्ट कसा आहे? छोटी होती त्या दिवशी नव्हते मी सोबत दुरुस्ती करायला घेऊनही आलो. त्यानंतर आम्ही सगळ्या म्हणजे अल्ट्राग्रीनची बॅटरी देतो. आणि ते बलियस जी बॅटरी आहे ही स्पेशल सोलार झटकासाठी बनलेली बॅटरी. त्याच्यावर लिहून आहे सोलार झटका. म्हणजे काय बॅटऱ्या कशा असतात की 12 महिन्याची गॅरंटी दिली की 13-14 महिने चालते. आपली बॅटरी जे 12 महिन्याची गॅरंटी 18 महिन्यापर्यंत ही बॅटरी चालते. 18 महिन्याच्या वरती पण चालते. 18 महिन्यापर्यंत चालते. त्याची बॅटरीची किंमत काय जर नंतर घ्यायचं काम पडलं? बॅटरीची 2800 नंतर घ्यायचं. 2800 ते 3000 कमी जास्त. त्याच्यातला जे रॉ मटेरियल असते, रॉ मटेरियलच्या फरकानुसार याच्यात 200-300 रुपये कमी जास्त होत असतात. आम्ही रॉ मटेरियलचा भाव वाढला तर किंमत वाढवतो, रॉ मटेरियलचा भाव कमी झाला परत किंमत कमी करतो. असं एकंदरीत ही मशीन मार्केटमध्ये 8500 रुपयाची भेटते. आपण 5950ची देतो. त्यासोबत 20 वॅटची सोलार प्लेट येते तर आपण 30 वॅटची देतो. आउटपुट चांगल्या प्रकारे यावे, बॅटरी कमीत कमी वेळात चार्ज व्हावी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. ढगाळ वातावरणातही 4 दिवस जर ढगाळ वातावरण राहिलं तर पहिल्या दिवसपासूनच प्रॉब्लेम सुरू होते, तर आपला 3ऱ्या दिवसपासून बॅटरी चार्जचा प्रॉब्लेम थोडाफार वाटेल तुम्हाला. आणि आता इथे ऊन नाही तरी तुम्ही चार्जिंग पाहू शकता किती व्यवस्थित चालू आहे. पण उन्हात ठेवा, कारण 1.8 ॲम्पियरनं हे चार्ज होते. 2.3 ॲम्पियर 2.2 ॲम्पियरनं चार्ज झाली पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर चार्ज होईल. बॅटरी 40 ॲम्पियरची बॅटरी आहे. जर ही बॅटरी चालायला पाहिजे आपल्याला 3 दिवस सारखी. म्हणजे काय होते की आता आज 22 ॲम्पियर चार्ज आहे ढगाळ वातावरण उद्या राहिलं, उद्या 17 ॲम्पियरपर्यंत चार्ज झाली. परवाच्या दिवशी ढगाळ वातावरण राहिलं, बॅटरी 12-13 ॲम्पियरपर्यंत चार्ज झाली. 4थ्या दिवसापासून प्रॉब्लेम झाला. जर काय चार्जिंग फुल होत नसेल तर मग प्रॉब्लेम काय आहे, दुसऱ्या दिवसापासून ढगाळ वातावरणाचा प्रॉब्लेम चालतो. एक्स्ट्रा अर्थिंग द्यावं लागते नाही. हे बघा, अर्थिंग डायरेक्ट जमिनीत दिला. जमिनीत अर्थिंग जिथं तुम्ही देता तिथं ओलावा असला पाहिजे. जर ओलावा तुम्हाला कायम ठेवणे होत नाही तर तुम्ही कोळसा मीठ टाकून तिथे हे केला पाहिजे, अर्थिंग केलं पाहिजे आणि तिथे तरी ओलावा ठेवलाच पाहिजे.
पण कोळसा मीठ जर तुम्ही टाकत नाही आहे तरी फक्त ओलावा कायम असला पाहिजे. आणि एकच वायर पहा फेन्सला केलेला आहे. मागून तुम्ही पाहू. आणि जर तुम्हाला चेक करायची असेल तर मशीन म्हणजे तुम्ही करंट चेक करू शकता. इकडे दोन म्हणजे अर्थ आणि फेस द्या नाही लागत का नाही, इकडे? फक्त फेज. कारण काय होते त्या केसमध्ये काय होत होतं शेतकऱ्याचं नुकसान, एक वायर अर्थिंगचा एक वायर फेजचा. हो आता फेजच्या वायरले जर टेकला तर ग्राउंड खालचा अर्थिंग घेऊन करंट लागू शकते जनावरांना. पण जर अर्थिंगच्याच वायरहून उडी मारली जर त्यानं तर मग मग काय नाही काहीच नाही. त्याच्यापेक्षा सगळे वायर फेजचे. हा. ते लाईट आहे. जर तुम्ही तो लाईट जर का आता 10 एकरचं तुमचं क्षेत्र आहे, 10 एकर कंपाऊंड केलं आणि शेवटच्या कोणत्यात हे लाईट लावून ठेवला तुम्ही तर तुम्हाला चेक करायची गरज नाही. आता लाकडं लोक काय करंट येऊन करतात, राहिला का नाही ते करंट माहित येऊन राहिला. पडते. माहित पडते. कुठं कट आहे का, कुठं काय आहे का, किंवा आपली मशीन खराब झाली का, कमी करंट देत आहे कसा का. टेस्टर नाही चेक होत असेल. टेस्टर हे आहे 18,000 व्होल्ट पर्यंत याची कॅपॅसिटी आहे. 18,000 व्होल्ट इलेक्ट्रिकचं टेस्टर नाही लागत नाही, त्याच्यात? डीसी इलेक्ट्रिकचं टेस्टर लागेल. पण इलेक्ट्रिकचं टेस्टर जर तुम्ही लावलं तर करंट लागण्याची शक्यता फार जास्त राहील. म्हणजे झटका बसायचा. ऋषभला माग बरं. हे ऋषभ, झटका ऋषभ लाईन टेस्टर दे. युवराज लाईन टेस्टर हो म्हणून करून ठेव माहीत होण्यासाठी. इथं कॉर्नर आपण असंही लावू शकतो, हो हो कॉर्नर असंही लावू शकतो. दोन्ही पद्धती. दोन्ही पद्धतीने असं लावू. केलं तर जम्पर टाकायला. असं केलं तर जम्पर टाकायचं. आवाज पहा. हे आवाज तुम्हाला अशाच तारातून तुम्ही एकदम वावराच्या शेवटी सुद्धा ऐकू. एवढी पॉवरफुल मशीन. लाईट एक्स्ट्रा घ्यावं लागते. लाईट महाग आहे कारण ते 18,000 व्होल्ट डीसी पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे तो 600 रुपयाचा लाईट आहे. ही टेस्टर पण 18,000 व्होल्ट डीसी कॅपॅसिटी आहे याची. म्हणजे 18,000 व्होल्टच्या वरच याच्यातून करंट लागेल. हे ग्राउंड करायचा ओल्या ठिकाणी आणि इथं चेक करायचं. तुम्हाला समजते की आपली मशीन किती काम करते. व्हेरी पुअर जर असेल तर काही कामाचं नाही. पुअर असेल तर आपल्याला काढून चेक करायला लागतं. कंपाऊंड फेअर असेल तर मग ठीक आहे. पण गुड आणि गुडच्या वरच आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. म्हणून हे टेस्टर इथे करते हो चेक करता येतं. याच्यात टाकायचं का नाही लागत ते त्यासाठी बनवलेलं आहे. पहा दुरून किती उडते बघा, किती दुरून करंट घेते. जरा जवळ नाही एवढा दुरून करंट घेते. गुड आहे ना. जर तुम्ही हेच असं काढून घेतलं आणि तुम्ही जर लावायचा प्रयत्न केला तुम्हाला करंट लागू शकतो. हो हे ग्राउंड हे ग्राउंड करायला लागतं. अर्थिंग पाहिजे. असं आहे.